शिवसेना पक्ष आणि चिन्हा प्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी। शिंदेंच्या शिवसेनेला निवडणूक आयोगाने दिलेलं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची ठाकरेंची मागणी। राज ठाकरेंसोबत युतीसाठी उद्धव ठाकरे आशावादी। युतीला उशीर होत असल्याने ठाकरेंच्या शिवसेनेत अस्वस्थता। युतीसाठी जनमानसांचा रेटा असल्याचा रोखठोकमधून दावा। जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर दावे प्रतिदावे। प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील कायम असल्याचा आव्हानांपाठोपाठ खडसेंचाही दावा। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारमधल्या मंत्र्यांची अडचण। लाडक्या बहिणींमुळे निधी मिळण्यास विलंब। दत्तात्रय भरणेंची कबुली, तर भरणेंच्या विधानाला भुजबळांकडूनही दुजोरा। विदेशी मद्यनिर्मितीच्या परवान्यांच्या समितीवर अजितदादांच्या अध्यक्षपदामुळे वाद। जय पवार मद्यनिर्मिती कंपनीचे संचालक असल्यानं हितसंबंधांचा मुद्दा चर्चेत। संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाडांना काळं फासलं। संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानं अक्कलकोटमध्ये शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांची शाईफेक। हत्येचा कट होता गायकवाडांचा गंभीर आरोप। मुंबईत मरेन पण आरक्षण घेऊनच जाणार, मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा। तर मराठा बांधवांचा मुंबईत 29 ऑगस्टला मोर्चा। सरकारी वकील उज्ज्वल निकमांना राज्यसभेची खासदारकी। राष्ट्रपती कोट्यातून निकम राज्यसभेवर। निवडीनंतर निकमांनी मानले मोदींचे आभार। लातूरात रस्त्याच्या कामाच्या श्रेयवादावरून काँग्रेस आणि भाजप आमने सामने। दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या घोषणा। वसई विरारमध्ये परप्रांतीय रिक्षा चालकाची मुजुरी। मराठी बोलण्यास नकार। मनसेनं चोप दिल्यानंतर मागितली माफी।